सोम होम ओम बबुत्साळाय नमः ओम कर्णिकवटालाय नमः ओम सत्यनासाय नमः ओम लोकाचं वाईट होणाराय नमः ओम सोम होय नमः ओम लोकाचं वाटोळं होवाय नमः ओम माझं पोट भराय नमः ओम लोकाचे पैसे खर्चाय नमः ओम माझ्या पोटाला भेटाय नमः ओम दारू पे नमः ओम चखना खाये नमः ओम मटण खाये नमः माझं सारं झाकून जाये नमः ओम 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 इतके मंत्र भरलंय एवढं हे केलंय गिऱ्हाईक कसं काय यायला येईल आपली प्रचिती लोकांना दाखवल्याशिवाय त्यांचं काही जमणार नाही. बाबा 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 ओम बबुत्साय नमः. बोल वत्सा तुझी काय अडचण आहे? बाबा माझी बायको नांदत नाही, मी लपडे. बायको नांदत नाही, हा त्याच्यावर विलाज आहे आपल्याकडं. दे ना मग, काय विला तर तुला एक काम करावं लागेल. काय? अख्ख्या गावात 4 दिवस फिर 8 दिवस फिर हा सगळ्या गावात सांग तर खरा साधू महाराज आला. हा सांगा ना बाबा. हा आणि मला काय करायचं, हा 5,000 रुपये दक्षिणा द्यायची. तुझी बायको कशी नांदत नाही आणि तुम्हाला कसं कळणार बाबा ते? होईन का पण? होत आहे. हा विश्वास ठेव, होत आहे. चालते, बघू नाही का? ओम 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 दादा कुंडकी नमः ओम अशोक सराफाय नमः ओम अजय देवगणाय नमः ओम कल्याणाय नमः. काय करू? हे लिंबू हा घरी नेऊन ठेवायचं. घरी नेऊन ठेवायचं. हा आणि 5,000 रुपये मला आणून द्यायची. आणि लिंबू पिकल्यावर मग? काही नाही, पिकू दे, काही होत नाही त्याला. घरात तसंच ठेव. तुझी बायको नाही आली 2 दिवसात हा तर माझं नाव बदलून ठेव. बरं चालतंय. बाबा तुमचं नाव काय ठेवू? माझं? हा तुझी बायको नाही आली तर माझं नाव बदलवून ठेव. पण नेमकी काय बदलून ठेवू? माझं आत्ता नाव साधू महाराज आहे ना, हा तर मग काय एअरपोर्ट बाबा ठेवू? पण मला नाव आठवतो. अहो बाबा तसं नाही. तुला अहो. शाप देईन मी. माझा बाबा. शाप खूप लागतो. माझ्या शापाने लोकांचं वाटोळं होतं. हा का? हा त्याच्यामुळं काय आहे, हा तू ते लिंबू घरी ठेव आणि उद्या त्याला 5,000 रुपये दक्षिणा आणून द्यायची. बरं बरं चालतंय. जा मग, होईल तुझं काय. होय ना पण बाबा नक्की? कर देंगे तेरा फला. बाबा पण होईन का नक्की? 100% होणार, पण 5,000 रुपये घेऊन यावाच हा लागतं. बघतो ना, येतो मी घेऊन येतो, पण झालं पाहिजे हा नक्की बाबा. हा आणि सगळे गावात जाऊन फिरवून सांग. बरं बरं चाल सगळ्यांना. खूप मोठे साधू महाराज आले, ज्यांची कोणाची बाबा, काही हे काय हो? समस्या असो. हे काय आहे म्हणजे माळ आहे, दिसत माळ आहे नाही का? तुला? जा ये. चालतंय. जाऊ बाबा. हो 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 तुझं भलं करून टाकतो मी. हा भलं झालं पाहिजे बाबा. होईल होईल तुमचं खलं होईल. करीन मग मी. आता ह्याची बायको कुठलची आणि ते कशी नांदत नाही ह्याचा मेळ घ्यावा लागेल. बघू करू काहीतरी. आपल्याला काय पोटोबा महत्वाचा. ओम सोम होम. तर सांगितलंय त्या माणसाला सगळ्या गावात जाऊन सांग म्हणून. सांग, येईल आपल्याकडं गिऱ्हाईक येणार, आपलं पोट भरणार. आला, आला. बाबा लई समस्या बेकार झाली. काही समस्या असू दे, लई बेकार झाली समस्या बाबा. सगळ्या समस्येवर माझ्याकडे बाबा, उपाय आहे. बाबा, बसता येईना खाली बाबा. बस, खाली बस, खाली बस. लई ठणूक लागला. काय इथं बिचू चावला का तू? काय सांगू बाबा, कसं सांगू? खाली बस. खाली तर बस. काय झालं खाली बसायला?
बाबा 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 बस 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 अगं बाबा 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 आयो बाबा बाबा हा काय झालं काय तुला इतकं चावला असेल तर हे लिंबू खा. बाबा इचू नाही काय सांगा बाबा सांगू कसं कसं तुम्हाला सांगू कसं तुझ्या तोंडाने सांगितल्याशिवाय मला बाबा जरा करता मुळ्यात येईल झालं का? मुळ्यात झालं चालता येईना बसता येईना असं आहे का? मूळव्याधावरचं औषध आहे आपल्याकडं. आहे औषध बरं नीट केलं तर बाबा कल्याण नाही तुमचं तुला तर माहित आहे हा दवाखान्यात जायचं म्हणल्यावर किती पैसे लागत नाही पैसे दवाखान्यात ऑपरेशन करायचं सांगितलं बाबा मला ऑपरेशनाचं भीती वाटती हा मग किती 25,000 सांगितले ते किती सांगितले 50,000च्या पुढे 60,000 सांगितले सगळे मग मला उद्याच्याला 1 लाख रुपये बाबा 1 लाख लई होते ना नाही पण आता इतकं नाही नाही इतकं नाही ऑपरेशनची भीती वाटते का नाही? काही कमी करा बाबा गरीब माणूस आहे ठीक आहे 1,20,000 नाही रे बाबा जास्त झाले बाबा नाही 3 पैसा लाख दे बाबा जास्त होते पैसे आता कमी करा ना बाबा कमी करा ना 2 लाख दे कमी करा बाबा कमी करा 3 लाख दे नाही बाबा हिशोबाने असं नाही बाबा बाबा कसं सांगू लय उठलंय ना काय डोकं उठलं का तुझं? बाबा कसं सांगू लय उठलंय तोंडाने सांग ना डोकं उठलं का काय उठलं का? मुळ्यात उठलं बाबा मुळ्यात किती बऱ्या सांगितलं बाबा तुम्हाला मुळ्यात उठलं होऊन जाईल मूळ व्याधाचा विलाज होऊन जाईल. कसा होईन सांगा ना बाबा तुला सांगितलं ना मग. सांगा सांगा कमीत कमी काय कर 1 लाख रुपये बाबा नाही पैसे होते. बरं ठीक आहे पैशाचं जाऊ दे 80,000 रुपये घेऊन यायचे उद्याच्या. बाबा 50-60,000 देईल ना लय. बरं 60,000 ते 60,000 बाबा डोकं फुटून हळू जवळ मारा ना हे काय आहे बाबा मूळ व्याधावरचं औषध शेमुळे ते जाऊ औषध कसं खायचं का प्यायचं का लावायचं बाबा नाही खायचं ते खायचं हा पण हे एवढ्याने काय राहणार नाही. हा हा उद्याच्याला 60,000 घेऊन ये. बरं 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 हे- अजून लिंबू देता का नाही लिंबाची गरज नाही लिंबू भारून ठेवतो उद्याच्याला देईल. 60,000 रुपये घेऊन यायचे उद्या. बाबा मुळात नीट झालं पाहिजे लय बेजारी होईल चालली. होईल होईल ठीक आहे या तुम्ही. बाबा जाऊ का आता हा उद्याच्याला पैसे घेऊन या. बाबा गुण कवा येईन परवा दिवशी क्लिअर झालं पाहिजे. आता हात दुकान का बाबा ह्याने 80% फरक पडेल आणि उद्याच्याला जे लिंबू देईल त्याने 100% बाबा फरक लिंबू पडेल. आजच द्या ना नाही आज नाही उद्याच्याला पैसे घेऊन यावं लागतील. पैसे हो त्याच्याशिवाय मग ते विलाज होणार नाही. बाबा एका या. बंधू बाबा येऊ पैसे मागतोय हा, इथं बाबा पैसे कसे बाबा पैसे ये दुखण्यावर औषध पाहिजे ना तुला पैसे द्यावाच लागतील. उद्याच्याला ये येऊ का बाबा ये पण पैसे घेऊन यायचे. पैसे घेऊन येतो कोणाचे तरी काढून आणून देतो कुठून देते? बाबा, बाबा. ओम सोम होम 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 भजे नमः. ओम पुत्राय नमः. ओम वळूय नमः. अजून कसं काय कोणी येईना. येते ओम जादूगराय नमः. पोरीचं पोरग करणार पोराची पोरगी करणार पोरीचं हरिप भक्त गणा या 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 बसा. माहिती पडलं बाबा आम्हाला की बाबा आले तिथं ह्या मुलीचं लग्नच व्हाय ना. पाहुणे येतात पण लग्न जुळत नाही. जुळल 100% लग्न जुळल. मनासारखा नवरा भेटल. तुम्हाला पाहिजे तसं स्थळ येईल. जास्त नाही फक्त 5,000 रुपये दक्षिणा द्यायची. देऊ ना लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर हा नाही अगोदर उद्याच्याला पैसे घेऊन या. तुमच्या मुलीचं परवा दिवशी चांगलं स्थळ येईल. बाबा आमच्या मुलीचं जमाना तर लय परेशान आहेत आम्ही. आमची गरिबी परिस्थिती. तुमचे पैसे देऊ ना लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर ठीक आहे. लग्न झाल्यावर तर लग्न झाल्यावर
परंतु तुमच्या मुलीला चांगलं व्हावं वाटत असेल, थोडीफार दक्षिणा द्यायला अगोदर काय अडचण आहे. पैसे नका देऊ. काय करा, 2 कोंबड्या कापावं लागतात. ते कोंबड्या तुम्ही नाही कापायच्या, त्या जिवंत आणून माझ्याकडे द्यायच्या. मी त्या रात्रीच्याला कापीन आणि त्या बळी देईल त्याच्यानंतर तुमच्या मुलीचं चांगलं होईल. असे बाबा तर मी कुठंच पाहिले नाहीत बाबा. नाही मग बळी तर द्यावाच असे बाबा लागतो. असतील का? बळी द्यावा लागतो. ते दोष काढून टाकायचा म्हणलं तर बळी दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही दक्षिणानंतर देऊ म्हणलं ना, लग्नानंतर देऊन टाका. तुम्ही हेव देव करा म्हणा, तेव देव करा, मग चांगलं होईल. मग तुम्हाला का सांगितलं, हे बळी दिले चांगलं होईल होय. तुम्हाला सांगितलं कुठं जेजुरीच्या मसोबाला जा, पंढरपूरच्या दादा कोंडकेला जा, तुळजापूरच्या श्रीदेवीला जा, तर तुम्ही इतक्या लांब जायचा खर्च तुम्हाला असावीच 5-7 हजार लागेल ना. त्यापेक्षा 2 कोंबड्यावर भागताय तर तुमचं दुखतं का? काय गाजी, कुठे घेऊन आलीस मला? अगं बाई, खरं असतं हे. काय खरं माझा अनुभव आहे. काय खरंय बघ, ते पैसे मागतात. आपण कुठे पैसे द्यायला लागलो? देऊ ना पैसे. आपली आता नाजूक आहे परिस्थिती. मग सांग त्यांना नको म्हणून. चल आपण जाऊ इथून. चल गाजी जाऊ आपण. कुठे आणलंस मला हे? असं काही पण असतंय का? अगं बाई, खरं असतं हे. काय मला खरंय? टेन्शन आहे माझ्या डोक्याला. तो लग्न व्हायना. एक तर बघून येते चांगले थळ, येते चांगले थळ, आणि ते जाते तर. अगं पण ते सगळं खरंय, पण ह्यांचं बघ, हे काय म्हणतात. कोणता देव कोंबडा मागतो सांग बरं? कोंबड्या नसतेत मागत, पण हे महाराज कसे मागत काढू, त्यांच्या देवाला लागत असते ना ग बाई. कसलं देवाला लागते? देव हा. कधी कोंबडा मागतो का? एखादा देव असतो. नाही मागत. आपण काय करू? अगं माझे केस का उन्हाने नाही पिकले बाई, आण भावनी पिकलेत, उन्हाळे खाल्लेत म्या. तू काल आजची नाही आणि मला येड्या जमा करते का? अगं पण ते पैसे मागतात आजी. त्यांचं काय खरंय? तुला कसं खरं वाटतं? अगं कोणी बाई, काही सांगितलं की तुझं जर लग्न झालं ना तर चांगलं झालंय ना. मग देणं व्हाय ना. ते नंतर होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा. हे असे कोंबडे कापून, बकरी कापून लग्न होत असते का? त्यांच्या देवाला लागत असते ना, कापू पडते. कोणतं आपल्याला देव? काय पाप आहे त्याच्यात? कोणतं त्या देव? महाराजाला पाप आहे. बघ ते पैसे किती मग. नको आपल्याला, चल आपण जाऊ. तेच पैसे मला दे, मी शॉपिंग करते, मेकअपचं सामान घेऊन येते. काय खुसूर फुसूर लावली. माझी नात नको म्हणती नाही. बालिके, तुझं कल्याण करायचं असेल तर पर्याय नाही. जा तुम्ही, होईल तुमचं काम. लग्न झाल्याच्या नंतर दक्षिणा द्या, पण कोंबड्याचं विसरू नका. चाल या. तथास्तु. मी म्हणीन तसं हो, तुम्ही म्हणीन तसं नाही हो. तुला बघून आधी थोडं जाते, मला वाटतं होऊन जावा. सगळे अंधश्रद्धा आहे ग, काय खरं नसते. आजी कुठं चालली? कुठं गेलती? गेलते त्या साधू बाबाकडे. कसा झाला? एक नंबर आहे ना? हा, एक नंबर आहे. हा मग तुम्ही आणतात ना जण? हा आलतो आम्ही पण. मग खरं आहे का? आता खरं काय आता आजी, तुला काय सांगू आता. आता बारा आता नको झाले मला. काय सांगू तुला आजी आता. मग मला म्हटलं इतके पैसे दे, तितके पैसे दे. तुम्हाला पैसे माहिती त्यांनी? आणि 5,000 मागितले आम्हाला. 5,000? हा, अरे बापरे. पैसे 5,000. 5,000? एवढंच काय? तुमच्या सुद्धा कपाळाला हे दिसतंय मला. अहो काय सांगा तुम्हाला, आम्ही पण तिथे जाऊन आलो. काय नुसतं भातावर मारलं त्यांनी. बोल बाबा. कुठे गेलो बाई? घेतो त्या साधू बाबाकडे. कशाला? बघायला ह्या मुलीचं लग्न व्हायना, जीव टाकलाय. आलं थळ जातंय, आलं थळ जातंय. मग काय म्हणलं साधू? आणि ते साधू महाराज म्हणले 2 कोंबड्या द्या आणि होईल तुमच्या नातीचं लग्न, 5,000 द्या. देऊ म्हणलं. मुलीचं लग्न झाल्यावर काय खरं नाही, मग दुखत आहे म्हणलं. तुम्हाला उरसाकत फरक नाही. आणि तुम्हाला काय झालं?
मला बुळ्यात झालं तर ते मला 50,000 रुपये द्या मागा 60,000 रुपये द्या. 60,000? कशाचं काय आहे मला तर काही असं नाही काहीच नाही. कुठं बाबा कुठे त्या बाबाला एकदा हाता घालून काढलं पाहिजे. बाबा आता तिकडे असते ना बाबा. चला बरं बाबा बाबा कर चला आणि मग सांगू बाबाला बाबा. असं झोपली अहो, नाही, चला तुमच्या कपाळाला ती लावलेलं ओळखीला म्हणून मी म्हणले चला बरं. चला हा, चला 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 त्या बाबा चला तू बाबा नाही ते भोंदू बाबा आहे. बोल बाबा माहिती आहे तुम्हाला? थांबा थांबा थांबा. काय हो? एक गोष्ट सांगायची आली. काय आता काय आता साधू बाबा आहे ते भोंदू बाबा आहे भोंदू बाबा. बंधू हा अरे काल पेपरला बातमी होती 5 खून करून कुठंतरी माणूस फरार आहे आणि त्या पेपरवरचा फोटोवरचा चेहरा आणि त्या बाबाचा चेहरा 100% जुळतो. म्हणजे कसं हो? ह्यो फरारी ह्यो बाबा भोंदू ह्यो बाबा बाबा नाही हा किंवा आता पोट भरासाठी यांनी राडा केला 5 खून आलाय 5 खून करून आलाय ते 5 खून. बघ आजी मी काय सांगत होते चला, ऐकलंस चला, का? चला, चला. भोंदू बाबा आहे, भोंदू बाबा. चला एकदा त्याला चांगला हाता घालून काढून पोलिसाच्या ताब्यात देऊ. चला निदान त्याला झोपटून तरी लाव गावाच्या बाहेर व्हायचं नाही त्याला. आता तंबाखू थुकून टाकतो सगळं खाई आधी थोडी हातभट्टी घ्यावा लागल. नाही जेव्हा कोणी नाही तेव्हा आपली मजा आणि जेव्हा कोणी येईन तेव्हा बी दक्षिणा भेटते. त्याच्यामुळं आलं तरी मजा नाही आलं तरी बी मजा. आता थोडं बरं बरं वाटायला लागलंय. शिव मंतर जादू मंतर अजून थोडी घेतो म्हणजे अजून थोडस बरं वाटत. आता मस्त वाटायला लागलं. काय बाबा हे? काय आहे? बाबा हा? बाबा काय ते काय नाही हे. बोल भक्ता काय झालं तुझं? काय झालं? झालं आता काय ते जे व्हायचं ते झालं. आता बायको आली तर माझी. आली का? हा कस काय आली असेल भाऊ? जाऊ दे आली म्हणतो. मग दक्षिणा आणली असेल ना? हा आणली ना, दक्षिणा पण आणली, सगळं आणलं तुम्हाला द्यायला. घाबरू ना बाबा. बाबा बाबा मला फरक पडला. अगदी लय गुण 100% गुण आला बाबा. बाबा 100% गुण आला मला 100%. कस काय आला असेल भाऊ? तुमच्या औषधाने त्या यांनी तुम्ही लिंबू दिलं ते त्यांनी मला गुणच आला बाबा. बरं झालं दक्षिणा. मला तुला भारी गुण आला बाबा. दक्षिणा घेऊन आलोय सगळा तुमचा दक्षिणा घेऊन आलोय बाबा. तुमचं काय चाललं? मुलीचं लग्न झालं बाबा. हा काय झालंय सोडायला? हा ना, दे सोडून सगळं. मारा 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 ती काठी की काठी की बस रे ही काठी की हा? नाटकाला बघतो ना बाबा. दाबाडी बाबा हे. हरा 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 हा ना, खोटं बोलतो बाबा. हो? याला पळा 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 हरा 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 पळा. करायला गेलो एक आपलं सगळं भांडत घातलं. आपला जीव वाचा मागत पळत होता.